नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे? तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ. तर बघा, संध्याकाळचा टायमिंग आहे आणि रविवार होता. तर आम्ही रोज रोज तेच तुम्हाला व्हिडिओ बघून माझे जे ब्लॉग आहेत ते घरातलं जळणाचं बघून तुम्ही पण कंटाळला आजचीला आणि हे सगळं करून मी पण थोडी कंटाळलेलं होतं. तर म्हटलं चला आज मुलांना हँडला थोडं रंकाळ्यावरती घेऊन जायचं आणि मस्त मजा करायची. बघा, असं जर आपण बाहेर गेलो तर नाही का खाईना पिईना, पण थोडंसं वातावरण चेंज झाल्यानंतर आपलं पण मन उत्साह येते मनात आपल्या आणि आपल्याला पण थोडंसं असं कुठेतरी कामानं आणि जास्त विचारानं आपण थकलेलो असतो. तर काम जेवढं करेल तेवढं माणूस थकत नाही, पण विचारानं भरपूर माणूस थकून जातो. त्यामुळं तर आम्ही जेवढं दिसत असलं तर विचार भरपूर आहेत डोक्यात, ह्यांच्या म्हणा किंवा माझ्या म्हणा. आणि तर त्यामुळं तर विचार काय आहेत हे काही सांगण्याचं एवढं महत्त्वाचं नाही, पण असते बघा, दिसताना माणूस कसं दिसत असते, पण जर डोकं उघडून बघितलं तर दोघांचा पण मेंदू जळून कुठंतरी एका कोपऱ्यात बसलेला असेल असं आहे. पण मुलांना आपण स्वतः खुश राहणं भरपूर गरजेचं आहे. त्यासाठी म्हणलं चला आज रंकाळ्यावरती थोडं जावावं. आणि ह्यांना काय झालेलं होतं, दिवसभर म्हणजे रात्री जे ते झोपलेले होते, सकाळी रविवारी 11 11:30 वाजले तरी उठले नव्हते. तिथनं पुढं परत आंघोळ तेन करून चहा नाश्ता केलेत आणि परत जे झोपलेत ते 5:30 वाजताच उठले. म्हणतात चला ह्याने पण म्हणजे त्यांचं शरीर जे आहे भरपूर कंटाळलेलं आहे, तर बाहेर जायलाच पाहिजे, थोडं फ्रेश व्हायलाच पाहिजे, ह्यासाठीच आम्ही गेलेलो होतो. तर आदल्या दिवशी आम्ही दोघं गेलेलो होतो बाजार आणायला. त्यावेळेला तुम्ही बघितलंच. तर म्हणलं चला मुलासनी पण थोडं फिरवून यावं. तर आम्ही बाहेर काहीच नाही खाल्लं, घरीच घेऊन आलेलो होतो आणि छान असं मस्त जेवण करून आम्ही जेवलो. तर ते नाही दाखवलं कारण वेळ झालेला होता. 8 वाजलेले होते आम्हाला घरला यायला आणि तिथनं परत बनवायचं होतं. तर बघा, पुढं ब्लॉग कंटिन्यू करा. रंकाळ्याला आल्यावर छान वाटलं. पोरं कंटाळलेली इथले आणि पोरांच्या वर आम्ही दोघं कंटाळलेलो. छान वाटलं ना, मस्त. आता काय खाणार? चला पहिला फिरूया असं. सोडला तिथे बरं झालं असतं. तिथे फिरत बसले असते की नाही. काय करलं जरासं हे व्हायला डिम पडायला लाईट कमी. आम्ही तिघं इकडे हिंडालो आणि ती दोघं कुठे हिंडाले. नाही दिसत हो, ह्याच्यात नाही दिसत. त्याच्यात क्लिअर दिसते. पण हे नाही. जास्ती गाव इथं लाईट आहेत ना, म्हणजे ती लाईट पडल्यात ना. हा बघ इथं कसं दिसते. अरे दोघं कुठे गेलीस? हा आणि दिसना झालं असतं, सगळा अंधारच दिसायला लागलाय. माझा नव्ह ग यो फोन. बघ इथं कोणाचं. तर बघितलं ताईंनो, किती छान वाटते बघा आपण असं एकान वेळेस बाहेर तेन गेल्यानंतर. तर खरा जो स्वर्ग आहे तो मला वाटते पृथ्वीवरतीच आहे. जो स्वर्ग म्हणतात तर बघा, बघणाऱ्याची फक्त नजर ती पाहिजे की आपल्याला कशामध्ये खुश राहायचं आहे.
तर सगळ्याच गोष्टी पैशानं होत नाहीत. आपल्याला खुश ठेवायला म्हणजे बघा निसर्गात एवढी ताकद आहे की आपल्याला थोडंसं हलकं वारं जरी आलं तर आपलं मन जे आहे ते फ्रेश होते आणि आनंदी होते. तर चला आजचा व्लॉग कसा वाटला, तर आजचा व्लॉग आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मी आशा करते की नक्की तुम्हाला आजचा जो व्लॉग आहे तो आवडेल. कारण बघा रोज रोज तेच तेच करून तेच तेच बोलून आपल्याला पण थोडा कंटाळा येते. कुठंतरी थोडंसं वेगळं वागणं गरजेचं आहे आणि थोडंसं मूड फ्रेश करणं आपलं गरजेचं आहे. तर चला.